धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। खडकवासलामधून सध्या 29,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। दरम्यान खडकवासल्यामधून आणखी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। मुठा नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळेच आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये एकता नगर भागामध्ये भारतीय लष्कर तैनात करण्यात येणार आहे। पुणे जिल्हाधिकारी यांनी भारतीय लष्कराला या संदर्भातली विनंती केलेली आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मिकी, ज्या पद्धतीने पाण्याचा विसर्ग 11 वाजल्यापासून वाढवला जाणार आहे, कशी सतर्कता घेतली जाते प्रशासनाकडून? अमोल, जर आपण बघितलं तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। आता जरी आपण बघितलं तर पुण्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। आणि जर आपण समोर बघितलं तर मुठा नदी ही आता सुद्धा दुथडी भरून वाहते। जवळपास 29,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये केला जातोय। मात्र आता जर आपण बघितलं तर पावसामुळे खडकवासला धरणातून 11 वाजता साधारण 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये केला जाणार आहे। आणि त्यामुळे आताच सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला जातोय। जर इथं बघितलं तर पोलिसांची गाडी देखील पोहोचलेली आहे, प्रशासनाची गाडी पोहोचलेली आहे आणि ते जोरदार अनाउन्समेंट करतायत की कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा करू नये। एवढंच काय तर अग्निशामक दलाची टीम देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर पाणी वाढत आहे, कुणीही नदी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। पाणी हळूहळू पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे असं अनाउन्समेंट, असं सूचना या ठिकाणी प्रशासनाकडून पोलिसांकडून दिली जाते। यावेळेस जर आपण बघितलं तर पोलीस आणि प्रशासन खूप ऍक्टिव्ह मोडवर दिसतंय, अलर्ट मोडवर दिसतंय। एवढंच काय तर जिल्हाधिकाऱ्यांकडून सिंहगड परिसरातील जे एकता नगर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं, तिथं लष्कराला येण्यास विनंती केलेली आहे। कारण तिथं पुन्हा एकदा लोकांच्या घरामध्ये, लोकांच्या पार्किंगमध्ये जे गाड्या उभ्या आहेत ते सगळे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच प्रशासनाकडून आवाहन केलं जातंय, जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट लष्कराला विनंती करण्यात आलेली आहे। आणि आता जर मी बघितलं तर डेक्कन परिसरातील अक्षरशः दुथडी भरून नदी वाहतीये आणि जवळपास 35,000 पाणी सोडल्यानंतर इथं देखील काही लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे। आणि त्यामुळं लोकांना आवाहन केलं जातंय, एबीपी माझाकडून देखील आपण पुणेकरांना आवाहन करूयात तर कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। पोलीस या ठिकाणी त्यांचं काम करतायत, प्रशासन सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतंय, प्रयत्न आहे कुणीही पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये। कारण झपाट्याने खूप पाण्याचा जो वेग आहे आणि त्याचबरोबर जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीने प्रशासनाकडून ही विनंती केली जाते। जागोजागी पोलीस तैनात आहेत आणि जागोजागी ही अनाउन्समेंट देखील केली जाते। आपण पुन्हा एकदा पोलिसांची व्हॅन की जिथे अनाउन्समेंट केली जाते, पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे, कोणीही जवळपास फिरकू नये, अशा पद्धतीने अनाउन्समेंट सुरू आहे। मी हे लोकांशी बोलायचा प्रयत्न करतो। लोक अजून जातात का कुठेतरी पावसामध्ये पाण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात लोक? काय अजून तर दिसून नाही आलं कोणी। इथं काही लहान मुलं खेळत होती, ती गर्दी दिसते जरा पुलावरती, जरा लोक बघून बघते। मग तुम्ही आव्हान करताय कुणी जवळ आले म्हणजे जाऊ देत नाही? जाऊ देत नाही आम्ही खाली इथून। जर आपण बघितलं तर अग्निशामक दल जे पुण्याचं आहे ते देखील ऍक्टिव्ह मोडवर आहे। अक्षरशः इथं ट्यूब्स, रश्शी घेऊन ते इथं पोहोचलेले आहेत। आणि अशा पद्धतीने इथं कुणीही काही जवळ येण्याचा प्रयत्न केला, जर कुणाचं काही नुकसान झालं तर तातडीने ॲक्शन मोडवर या ठिकाणी प्रशासन दिसतंय। आता आपण देखील पुढे जाण्याचा प्रयत्न करू, कारण हळूहळू पाण्याची पातळी वाढत चालली आहे। आणि 11ला खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये केला जाणार आहे। सगळ्यांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे। पुणेकरांनी सतर्कता बाळगणं खूप महत्त्वाचं आहे। मिकी, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।